राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र शेतकरी अनेकदा गायींना होणारे आजार आणि त्यांच्या आरोग्याकडे विशेषत्वाने लक्ष देत नाहीत, ज्यामुळे दुधाळ गायींना नकळत अनेक आजार जडतात. परिणामी गायींच्या आरोग्यावर परिणाम होऊन दूध उत्पादनाला मोठा फटका बसतो. विशेष म्हणजे दररोज गायींकडे निरीक्षणातून या आजारांवर लक्ष ठेवले जाऊ शकते. तसेच काही घरगुती उपाय करून देखील दुधाळ जनावरांना बरे केले जाऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण दुधाळ जनावरांच्या आजारांबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यावर उपाययोजना सुद्धा. तरी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही ॲग्रो इंडिया या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉन सुद्धा नक्कीच प्रेस करा. शेतकरी मित्रांनो, दूध व्यवसाय करताना शेतकऱ्यांना गायींना होणाऱ्या आजारांना घरगुती उपायाबद्दल माहिती असेलच, तर शेतकरी आपल्या गायींना निरोगी ठेवताना सक्षम राहू शकतात. याउलट शेतकऱ्यांना माहिती नसेल तर एखादा छोटा आजार देखील मोठे रूप धारण करू शकतो, ज्यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा होण्याची दाट शक्यता आहे. ज्यामुळे पशुपालन व्यवसाय करताना पुढील आजारांबाबत माहिती असणे खूप गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, त्यामधलं सगळ्यात पहिलं म्हणजे शरीराला गोचीड होणे. शेतकरी मित्रांनो, गायींना त्यांच्या शरीराला गोचीड झाल्यास कडुलिंबाची पाने गरम पाण्यात चांगली उकळून घ्यावीत आणि ते पाणी चांगले थंड झाल्यावर त्याची फवारणी गायीच्या अंगावर करावी. हा उपक्रम नियमित करायचा असतो, ज्यामुळे गायींना होणाऱ्या गोचिड्यावर समस्येवर संतुष्ट आणता येतं, म्हणजेच त्यावर चांगल्या पद्धतीने आपल्याला निराकरण हे आणता येतं. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरा यामध्ये तो म्हणजे निमोनिया आजार. निमोनिया हा आजार दुधाळ गायींसाठी खूप त्रासदायक असतो. पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मते गायी जास्त काळ पाण्यात भिजल्यास निमोनिया होतो. निमोनियामुळे गायीच्या शरीरातील तापमान वाढते, श्वास घेण्यास त्रास होतो आणि नाकातून पाणी वाहू लागते. ही लक्षणे गायीमध्ये दिसल्यास टर्पोटाईन तेल उकळत्या पाण्यात टाकावे आणि वाफ जनावरांच्या आत द्यावी. त्यासोबतच मोहरीच्या तेलात कापूर मिसळून जनावरांच्या बरगड्यांची मालिश करावी. हिवाळ्यात गायीला निमोनियापासून वाचवण्यासाठी तिला गरम वाफ द्यावी. जर तुम्ही अशा पद्धतीचे जर घरगुती उपाययोजना केले ना, तुम्हाला यापासून सुद्धा चांगल्या पद्धतीनं निराकरण करता येईल. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर तिसरं म्हणजे जार न पडणे. गायी व्यायल्यानंतर पुढील 5 तासात जाड पडणे आवश्यक असते. असे झाले नाही तर दूधही देत नाही. त्यामुळे वेळेत जार न पडल्यास ताबडतोब पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यासोबतच दुधाळ गायीचा मागील भाग गरम पाण्याने धुवावा. तसेच करताना कोणत्याही परिस्थितीत जाराला स्पर्श करू नये किंवा जार खेचण्याचा प्रयत्नसुद्धा करू नये. शेतकरी मित्रांनो, नक्कीच तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली गेली पाहिजे. त्यानंतर जो आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे शरीराला जखम होणे. शेतकरी मित्रांनो, दुधाळ गाई किंवा म्हैस यांना दुखापत झाल्यास त्यावर तत्काळ इलाज करणे आवश्यक असते. त्यासाठी गाईला किंवा म्हशीला जखम दिसल्यास तत्काळ गरम पाण्याच्या फिनाईल किंवा पोटॅश टाकून स्वच्छ करावे. त्यामुळे जखमेत किडे असल्यास टर्पलाइन तेल भिजवून जनावरांना त्या भागावर पट्टी बांधावी. तोंडावर जखमा नेहमी तुरटीच्या पाण्याने धुवाव्यात. पण त्याचवेळी जखमेशी संबंधित उपाय जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्ही पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधला गेला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, या गोष्टींची तुम्ही नक्कीच काळजी घेतली ना, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं गायीचं आरोग्य सुधारता येईल किंवा त्यावर जे काही आजार होत असतं त्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं नियंत्रण हे करता येईल. शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. हा व्हिडिओ नक्कीच जे काही पशु व्यवसाय करणारे आहे, पशुपालक आहे, त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.